नमस्कार. खडकवासला विधानसभेची वारी आता आपण रोजच ऐकतोय की तापू लागलेली आहेत. आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024. सगळे अधिकृत उमेदवार आजच्या दिवसाकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर या भागातील सचिन विष्णुपंत दांगट आपल्याबरोबर आहेत, जे की भारतीय जनता पार्टीचे एक पदाधिकारी आहेत, स्वीकृत नगरसेवक आहेत आणि समाविष्ट गावांच्या बॉडीचे पदाधिकारी देखील आहेत. हे भाजपाचे पदाधिकारी असल्यामुळे आपण त्यांना भाजपाच्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत. आता काही बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे काही लोक कोणावर नाराज होती किंवा उमेदवारीची कॉम्पिटिशन झाली आणि असे बरेच प्रकार पाहायला मिळाले, जे की सर्वत्र महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालेत. भाऊ, काय सांगाल? भीमराव अण्णांना उमेदवारी मिळालेली आहे, तुम्हाला कसं वाटतं? सर्वात प्रथमतः सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. अण्णांना पक्षाने विश्वास ठेवून चौथ्यांदा उमेदवारी दिली, त्याबद्दल आमचे सर्व पक्षश्रेष्ठी असतील यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. भीमराव अण्णांच्या कामांवर तुम्ही समाधानी आहात? काय कामं केलीत त्यांनी या भागासाठी? म्हणजे विशेषतः तुमचा शिवणे, उत्तमनगर, कोंडवं, कोपरा हा जो परिसर आहे, यासाठी काय कामं केलीत त्यांनी, जे तुम्ही काय सांगू? मीच काही या भागातला तुम्ही कुठल्याही नागरिकाला जरी विचारलं तर या भागात विकास कामं कोणी केली तर प्रत्येकजण एकच सांगेल की भारतीय जनता पार्टीचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनीच या भागात फक्त आजपर्यंत विकास कामं केलीत आणि ती सुद्धा सगळ्यांना दिसणारे आहेत. आपला 10 कोटीचा मेन रस्ता असेल, शिंदे पुलापासून पुढं कोंडव्या दावडेपर्यंत झालेला, शिवणे गावामध्ये उत्तमनगर, कोंडवे, कोपरे अंतर्गत गल्ल्यांमध्ये बरेचसे रोड, म्हणजे तुम्ही शिवण्याचं विचारलं तर आम्ही शिवण्यात जवळजवळ 40च्या पुढं अंतर्गत रोड आत्ता केले एवढ्या 12-15 महिन्यामध्ये. असे कोंडवे, कोपरे, उत्तमनगर पुढच्या सगळ्या गावामध्ये केले. तुम्ही पाहता असेल तर कोंडव्यामध्ये पहा 2 ब्रिज केले 2-2 कोटीचे, असे 4 कोटीचे ब्रिज आहे. त्या भागात मंगल कार्यालय जास्त असल्यामुळं त्या भागात ट्रॅफिकची समस्या होती, तर त्या ब्रिज 60-60 फुटी ब्रिज झाल्यामुळं तिथली ट्रॅफिक सोडवण्यात आम्हाला चांगल्या प्रकारे यश आलं. आणि अण्णांचा स्वभाव म्हणजे कुठलंही काम आम्ही सांगायचं आणि त्यांनी कधी नाही म्हणायचंच नाही. व या कामाची गरज आहे, 100% आपण त्या भागाला काम देऊ. तुम्ही आता काही दिवसापूर्वी पाहिलं असेल, ह्या शिवणे ते कोंडवेची ट्रॅफिक सोडवण्यासाठी त्यांचा सततचा पाठपुरावा आहे, तसाच आमचा सुद्धा त्यांच्याकडे पाठपुरावा आहे. आम्ही कॅनेल रोडसाठी मंजूर करण्यासाठी खूप जोर लावला होता. तो कॅनेल रोडचा आत्ता आम्ही एक 15-20 दिवसापूर्वी उद्घाटन पण केलं, म्हणजे तो आता प्रत्यक्षात चालू पण होत आहे, त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कॅनेल रोड होईल तेव्हा माझ्या शिवणे, उत्तमनगर, कोंडवे आणि कोपरे या सगळ्या भागातील जो मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये कर्मचारी वर्ग आहे, स्कूलवाले आहे, सगळी मुलं असतील, पालक असतील, या सगळ्यांना या ट्रॅफिकच्या मधून मोठा दिलासा मिळेल. नाही, या भागामध्ये हा जो कॉन्क्रीट रस्ता झाला, त्यापूर्वी रस्त्याची काय अवस्था होती? वाहतूक कोंडी होत होती का? आणि आता वाहतूक कोंडी होत नाही का? काय वाटतं तुम्हाला? हा रस्ता होण्याआधी रोज वाहतूक कोंडी होती, म्हणजे आम्ही सर्व जे कार्यकर्ते असतील नेहमी वाहतूक कोंडीचा फोन आला की त्या ठिकाणी जायचं आणि ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपले जे पोलीस बांधव असतील त्यांना ती मदत करायची त्यामध्ये. पण हा रोड झाल्यापासून 10-10, 15-15 दिवस या भागामध्ये वाहतूक कोंडी होत नाही. वाहतूक कोंडी कधीतरी होती, पण कोणाच्या ना कोणाच्या चुकीमुळे होती. एक तर ट्रकवाला मध्ये येऊन थांबलेला असतो किंवा मग आपल्या भागात बऱ्याच शाळा असल्यामुळं त्यांचं काहीतरी फंक्शन असलं त्या शाळेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पालक वर्ग येतो आणि ते एकाच टायमाला सुटतं, त्यामुळं नवभारत किंवा शिंदेपूल या भागामध्ये ही कधी केव्हा केव्हा ट्रॅफिक होते. मग ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय तुम्ही उपाययोजना किंवा भीमराव अण्णांच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून काय उपाययोजना केल्यात का, किंवा काय प्लॅनिंग केलं? ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यात जर आता मेन उपाय आपल्याकडे असेल तर हा जो शिवणे ते कोंडवे हा जो कालव्यावरील कॅनेलचा रस्ता जो आहे, हा झाल्यानंतर मला स्वतःला इतका विश्वास आहे की बऱ्यापैकी म्हणजे ट्रॅफिकची समस्या जवळजवळ आपल्या तिथून निघूनच जाईल. राहिला विषय आपल्या नवभारत हायस्कूलच्या चौकातला, तो चौक जेव्हा मोठा होईल आणि तिथला मेन रस्ता जेव्हा कॅनेलला जोडला जाईल तेव्हा नवभारत हायस्कूलची पण ट्रॅफिक कायमची संपलेली असेल.
आता हा झाला रस्त्याचा विषय, पण आणखीन याशिवाय भीमरावांनी या भागात काही कामं केलीत का जी की लोकोपयोगी? कारण काय होतं, चर्चा होती आता बऱ्याच ठिकाणी, म्हणजे विरोधकांकडून प्रचार केला जातोय की कामं केलेली दिसत नाहीयेत. मग अशा वेळेस तुम्ही काय, म्हणजे आता हे रस्त्याचा विषय सोडून आणखीन काही कामं केलीत का जे ठोसपणे तुम्ही सांगू शकता? माझं तर विरोधकांना आव्हान आहे की बाबा तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून केलेली कामं दाखवा. आम्ही भारतीय जनता पार्टी आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या माध्यमातून केलेली कामं दाखवतो. जनता आहे पाहिला कुठल्या पक्षाने किती कामं केलीत. फक्त एक विनंती आहे, खोटी कामं सांगू नका. नाही तर केलंय भीमराव अण्णांनी, केलंय गडकरी साहेबांनी, केलंय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी, आणि ते सांगणार की आमचा पाठपुरावा आहे. तर असं काही होत नाही. ज्या पक्षाचा तिथं फंड आलाय, ज्यांनी ते कामासाठी मंजुरी आहे, ज्यांच्याकडे पत्र आहे, ते श्रेय त्यांनाच मिळायला पाहिजे. तर आम्ही केव्हाही तयार आहोत त्यांच्यासाठी, यासाठी की बाबा आम्ही आमच्या पक्षाची कामं दाखवू. तुम्ही या 4 गावात काय केलीत विकास कामं ती दाखवा. आज आमचे सन्माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत. त्यांच्या माध्यमातून आता जेव्हा महापालिकेची मुदत संपत होती, 7 कोटी रुपये शिवणे गावासाठी, उत्तमनगर गावासाठी ड्रेनेजसाठी दिले. आम्ही मागल त्या ठिकाणी आज ड्रेनेज लाईन टाकतोय. ज्याची जुनी ड्रेनेज लाईन झाली आहे, जिथं कायमचा प्रॉब्लेम आहे, त्यांची मागणी आली लगेच ड्रेनेज लाईन. आज जवळजवळ 500च्या पुढं आपण आपल्या शिवणे गावामध्ये लाईटचे खांब लावलेत. प्रत्येकाच्या दारापर्यंत लाईट कशी जाईल याचं आम्ही पाहतोय. कित्येक वर्षानुवर्षे रोडचे अंतर्गत प्रश्न सुटले नव्हते. सरस्वती नगर असेल आमचं, त्यानंतर आपला कामठे वस्तीचा परिसर असेल, अंतर्गत रस्ते, तिथला सुद्धा एक रोड राहिला आहे. आता तो एक रोड आम्ही करायच्या भूमिकेसाठी आम्ही पाठपुरावा करत आहे. असे बरेच रोड, शिवणे ते कोंडवे जवळजवळ 70-80 अंतर्गत रोड आम्ही या माध्यमातून केलेले आहेत. हा, पाण्याचा विषय राहिला. जरी तुम्ही पाहत असेल 1-1.5 वर्षापूर्वी कोरोना काळानंतरचा विषय, जेव्हा ही गावं महापालिकेत आता सगळी गावं आली, आणि त्याच्यानंतर प्राधिकरणाचं जे पाणी होतं ते आपल्या भागाला पूर्ण नव्हतं. त्यामुळं आम्ही त्यासाठी आंदोलन असेल, उपोषण असेल, हे करून आम्ही महानगरपालिकेला ही पाणी योजना त्यांच्याकडे घ्यायला लावली. तेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आपल्या पुणे महानगरपालिकेत. आता बऱ्यापैकी आपल्या भागात चांगल्या पद्धतीने पाणी येते, पण ती पाण्याची गरज आमच्या ज्या या भागातले सगळे नागरिक आहे, सोसायटीचे लोक आहे, यांना ही अजून त्यांची गरज भागलेली नाही. आमचा आता पाठपुरावा असेल की आपल्या भागामध्ये जशी कोंडवे गावामध्ये आपले 2 मोठे जलकुंभ आहे, तसा या शिवणे गावासाठी, त्यानंतर त्याच्याबरोबर उत्तमनगर गावासाठी जर आम्हाला एक आहेराच्या डोंगरावर जलकुंभ करण्याची जर हे मिळाली, परमिशन मिळाली, कारण ती जागा मला वाटतं यांची आहे, वन विभागाची आहे, त्यांची परमिशन मिळाली, तर तिथं एक मोठा जलकुंभ झाला तर हे शिवणे आणि उत्तमनगर आणि पुढच्या ज्या 2 टाक्या आहे कोंडव्यामध्ये, ते कोंडवे आणि कोपरे, या भागाचा पुढच्या 20-25 वर्षा पाण्याचा प्रश्न संपणार आहे. त्याचा सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. हा झाला याचा विषय. मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या ज्या की समाविष्ट गावांच्या टॅक्सबाबत. आता समाविष्ट गावांच्या टॅक्समध्ये जे सवलत दिली गेली, शासनाने ते पत्र जाहीर केलं, आणि त्याच्यावरून प्रत्येकजण आपल्या पद्धतीने श्रेय खाण्याचा प्रयत्न करतोय. काही जण म्हणतात की ते खोटं आहे आणि ही फसवणूक चालली आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, खोटं म्हणणाऱ्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांचं नाव न घेतलेलंच बरं. पण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, मागच्या कुठल्याच सरकारने एवढ्या योजना आजपर्यंत दिल्या नाही, एवढ्या योजना आज त्यांच्या मार्फत आल्यात. आणि त्यांच्या खात्याकडून जे पत्र येतं, तुम्ही आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचं काम पाहत असाल, त्यांनी कल्याणकारी जनतेच्या कितीतरी योजना आणल्या. लाडकी बहीण योजना असेल, वयश्री योजना असेल, मोफत देवदर्शन योजना असेल, अशा बऱ्याच योजना, शेतकऱ्यांची योजना आहे, बऱ्याच योजना आहे अशा की त्या प्रत्यक्षात राबवल्या जात आहे. आणि त्यांच्या खात्याकडून जे या भागातील सर्वसामान्य जनतेच्या, आपल्या व्यापाऱ्यांच्या टॅक्स कमी करण्यासाठी जे पत्र आले, विरोधक त्याला म्हणत असतील खोटं, तर मग तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही हे काम का नाही केलं? तुम्ही पण 2.5 वर्ष सत्तेमध्ये होता ना,
या राज्यामध्ये. मग तेव्हा तुम्हाला का नाही ही जाणीव झाली की आपलं सरकार आहे, त्यासाठीचा जी-आर आपल्या सरकारकडून आपण काढू. म्हणजे स्वतः काय करायचं नाही आणि जे आपलं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीचं सरकार आहे, यांनी ज्या काही योजना काढेल त्याला काहीतरी गालबोट लावायचा प्रयत्न करायचा, हे काय योग्य नाही आहे. हां, आणि तुम्ही ते ह्यासाठी खरा पाठपुरावा कोणी केलाय? विधानसभेमध्ये माननीय आमदार भीमरावांना तापकीर यांनी पाठपुरावा केलेले व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर त्या पत्रावर नाव पण भीमराव अण्णांचं आहे. या 34 गावांचा हा प्रश्न आहे आणि हा मला विश्वास आहे की आमचे पक्षश्रेष्ठ यामध्ये नक्की काहीतरी चांगलं करतील. त्याचबरोबर या सगळ्या 34 गावामध्ये बरेचसे ग्रामपंचायत जेव्हा होती तेव्हा ते कर्मचारी होते. तर कर्मचाऱ्यांना एक कामावर परमनंट करण्याचा विषय होता. अण्णांनी त्यासाठी सुद्धा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. वेळोवेळी आपले अण्णा असतील, रमेश बाप्पू असतील, सगळ्यांनी हा विषय मुख्यमंत्र्याकडे पण दिलेला आहे आणि त्यावर चर्चा आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा मला असं वाटतंय की काम होईल. आता हे विषय झाले. त्याबरोबर आणखीन काय प्रस्तावित कामं आहेत या भागामध्ये? कारण का तुमचा मेट्रोचा प्रश्न प्रलंबित आहे. तो सिंहगड रोडला मेट्रो होतीये. या भागातले नागरिक काही नाराजी व्यक्त करतायत. त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगायचं म्हटलं तर मेट्रोचा हा विषय आदरणीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे जेव्हा आपले महापौर होते तेव्हा आमच्याकडं आज पण तो फोटो आहे, कारण त्यांनी शिवणे आणि उत्तमनगर इथपर्यंत मेट्रो प्रस्तावित केलेली आहे. म्हणजे शिवणे आणि उत्तमनगर गाव हे त्या मेट्रोच्या ह्याच्यामध्ये आहे. आत्ता ठीक आहे, मेट्रो आत्ता वारज्यापर्यंत आलेले आहे. शेवटी वारजे पण आमचंच गाव आहे. जरी आपल्या गावाच्या लगत असलं तरी आम्ही शिवणे, उत्तमनगर, वारजे असं काही वेगळं समजत नाही. आज वारजेच्या चौकापर्यंत मेट्रो येते. उद्याचं आपलं सरकार येणार आहे महायुतीचं, उद्या आम्ही ती मेट्रो पार कोंढव्यापर्यंत नेऊ. तर नागरिकांनी आपल्या भागात काही काळजी करायची गरज नाही, कारण आम्ही सर्व जे पदाधिकारी आहे भारतीय जनता पार्टीचा आपल्या भागात चांगल्यात चांगल्या जोपर्यंत सगळ्या सुविधा येत नाही तोपर्यंत सतत कार्यरत राहू. बरं, आता बऱ्यापैकी कामांचा हा आढावा घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही एकंदरच भीमराव अण्णांच्या कामावर समाधानी असल्याचं दिसतंय. पण मग आता तुमची प्रचाराची काय रणनीती असणार आहे? कशा प्रकारे तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार? कारण का वेळ थोडा राहिला आहे. म्हणजे वेळ थोडा आणि सोंग फार अशी काहीतरी परिस्थिती वाटतेय का तुम्ही अप्रोच झालेले आहेत नागरिकांना? आत्ता बघा, मी जर शिवण्याचं सांगायचं म्हटलं, शिवणे ते कोंढवे भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता असा आहे की निवडणुका आल्या म्हणून नागरिकांपर्यंत जायचं असं कधीच होणार नाही. हा विचारधारेचा कार्यकर्ता आहे. पक्षाचं सतत काही ना काही जनहिताचे उपक्रम असतात, ते घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत जातो. आणि तुमचं खरं आहे, आता प्रचारासाठी कमी वेळ मिळालेला आहे. आमचं पहिलं पत्रक वाटून पण झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये दुसरं पत्रक आम्ही वाटतोय, पण आम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन आमची कामं लोकांपुढं मांडणार आहे. त्यांना विश्वास पटवून देणार आहे किंवा आजपर्यंतच्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार भीमरावांना तापकीर यांच्या माध्यमातून ही कामं केलेली आहे. आणि राहिलेली कामं तुमचा टॅक्सचा विषय असेल, कॅनेल रोडचा विषय असेल, येणारं पाणी आपल्याला आता जास्त गरज आहे या भागाला, हे सगळे विषय आता प्रगती पथावर आहे. ती पण कामं येणाऱ्या काळामध्ये होतील. ठीक आहे. आता प्रचाराचं हे झालं. आता तुमची महायुती आहे. जे महायुतीतले तुमचे सहकारी पक्ष आहेत ते तुमच्या प्रचारात सहभागी होत आहेत का, किंवा काय कसं? कालच आमची सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित मीटिंग झाली आमच्या या शिवण्यामध्ये. आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र होतो. शिवसेनेचे पदाधिकारी होते, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी होते. अजून आजच आमची महायुतीची सगळ्या पदाधिकाऱ्यांची मीटिंगसुद्धा आहे. पूर्ण मतदारसंघामध्ये 2-3 ठिकाणी आयोजित केलेली आहे. सगळे पदाधिकारी महायुतीचे आपल्या आपल्या पद्धतीने म्हणजे उमेदवाराला माननीय भीमराव अण्णांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत. आता 2 प्रतिस्पर्धी बलाढ्य उमेदवार आहेत असं म्हणायला हरकत नाही. मागच्या वेळेस तुम्हाला टफ फाईट दिलेले सचिन दोडके आणि तरुण रक्त म्हणून रमेश भाऊ वांजळे, जे की सोनेरी आमदारांचे पुत्र आहेत. हे दोन उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून असणार आहेत. कॉम्पीट करताना म्हणजे त्यांना स्पर्धा करताना तुम्हाला कितपत आव्हान वाटतं?
आता प्रत्येक कुठल्याही पार्टीचा जरी कार्यकर्ता असेल तर प्रत्येकाला वाटतं की बाबा माझ्या पार्टीचा जो माणूस आहे तोच निवडून यावं. साहजिकच आहे, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे आमदारांनी जी या भागामध्ये कामं केलेली आहे, जी या मतदारसंघामध्ये कामं केलेली आहे. साधं सगळ्यात काम सांगायचं म्हटलं तर आता आपल्या खडकवासला मतदारसंघात मेट्रो येते खडकवासल्यापर्यंत. आपल्या या रोडला वारजापर्यंत आलेली आहे. वारज्याचा इतका ट्रॅफिकचा प्रश्न आहे, आज तुम्ही तिथंच राहता. किती ट्रॅफिकची समस्या आहे तिथं. तर ती सुद्धा आता आदरणीय गडकरी साहेबांनी आमदारांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला तिथं सुद्धा 10 कोटी रुपये दिलेले आहेत त्या कामासाठी. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारची कामं जर भारतीय जनता पार्टीची आहे, आमदार भीमरावांना तापकीरांची आहे, तर मला नाही वाटत त्यांच्या पुढे कुठला प्रतिस्पर्धी आता टिकू शकेल. हां, म्हणजे प्रतिस्पर्धी भीमराव तापकीर यांच्यासमोर कोणी टिकू शकणार नाही, असं तुमचं म्हणणं आहे. भीमराव अण्णांचा आवडणारा तुमचा गुण म्हणजे तुम्हाला कोणता गुण आवडतो की जो भीमराव तापकीरांचा वेगळा तुम्हाला वाटतोय? अण्णांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकदम शांत स्वभाव आणि कधीच असं कुणाला तरी डोक्यात ठेवायचं आणि काहीतरी बोलायचं असं कधीच नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्यामध्ये चांगलं आदराचं स्थान आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं ऐकून घेतात आणि ज्या भागात खरीच कुठल्या विकास कामाची गरज आहे, तिथं स्वतःला त्या कामामध्ये फार झोकून देतात, की हे काम व्हायलाच पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं, आता तुम्ही विचारलंयच तर इथून मागचे जेवढे वर्ष गेले असतील, मग इतिहासच समजा तो एक प्रकारचा, की आहिरे ते भुकुम रोड. आज आहिरे गावाला एनडीएच्या आतमधून जावं लागतं. 10 पर्यंतची परमिशन असली, त्यांच्या तिथं जर काय घडलं तर ते रात्री 10 वाजता बाहेर येऊ शकत नाही किंवा त्यांच्या गावात जाऊ शकत नाही ती लोकं. पण सन्माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी कोणीच न सोडवलेला तो आहिरे गाव ते भुकुम हा रोडचा प्रश्न त्यांनी सोडवला. त्याचं टेंडर पण झालं, त्याचं भूमिपूजन पण झालं. म्हणजे ज्या गावाला आजपर्यंत रोड नव्हता त्या गावांना त्यांनी रोड द्यायचं काम केलेलं आहे. हे त्यांच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं. म्हणजे शांत स्वभाव आणि त्याचबरोबर जिद्द आणि चिकाटीने काम करणारा भीमराव तापकीरांचा स्वभाव सचिन भाऊंना आवडतो. शेवटचा प्रश्न भाऊ, मतदारांना कशा प्रकारे आवाहन कराल? मतदारांना एकच सांगेल की सगळे उमेदवार आता तुमच्यापर्यंत येणार आहे, तर सगळ्या मतदारांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही सर्वांनी कुठल्याही पक्षाचा उमेदवार आला तर त्याला विचारा, त्याच्या कामाची पोचपावती घ्या, ती प्रत्यक्षात खरीच आहे का कामं, त्यांनीच केलीत का हे विचारा. आम्ही सुद्धा आलो, आम्हाला पण विचारा. आम्ही सुद्धा आमचा जो काय आमची फाईल आहे कामाची, विकास कामाची, आम्ही तिथं तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. पण मतदारांना मला एकच सांगायचं आहे, बघा आपल्याला आपल्या देशाबरोबर, आपल्या राज्याबरोबर, आपल्या ह्या प्रभागाचं, आपल्या भागाला विकासाकडे न्यायचं आहे. केंद्रात आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची सत्ता आहे, राज्यात पण आपल्या महायुतीची सत्ता येईल. तर त्या सत्तेमध्ये हा आपला मतदारसंघ असला पाहिजे, मतदारसंघामध्ये आपला भाग पण आहे. तर ह्या भागाला विकासाकडे न्यायचं आहे, तर आपल्याला साहजिकच आहे, आपण महायुती बरोबर जर गेलो तर आपल्या भागात, मी तुम्हाला एक शब्द देतो की आपल्या भागात चांगल्या प्रकारची विकास कामं होतील आणि ही 5 वर्षे येणारी ही विकासाचीच आहेत. तर एकूणच हे होते सचिन विष्णुपंत दांगड आणि त्यांनी विकासाच्या मुद्द्याकडे पहा आणि कामांची टेहळणी करा, खातर जमा करा, अशा प्रकारचं आवाहन सर्व मतदारांना केलंय. धन्यवाद.